युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. व्यवस्थापनाचे चौथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एकवाक्यता म्हणजे काय? तर सहकार्याला किंवा कर्मचाऱ्याला जेव्हा आदेश दिला जातो तेव्हा तो एकाच अधिकाऱ्याकडून दिला जावा आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तो रिपोर्ट किंवा अहवाल सुद्धा एकाच अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जावा. एकाच व्यक्तीला अनेक वरिष्ठांकडून एकाच कामाबाबतीत आदेश दिले गेले तर सगळा सावळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था होत असते. आदेशाची एक वाक्यता नसेल तर काम नक्कीच बिघडतं. छत्रपतींच्या स्वराज्यात आदेश फक्त महाराजांकडूनच दिला जाई. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता, परंतु त्याने तो आदेश काढण्यापूर्वी महाराजांची परवानगी घेतली जाई आणि मगच तो आदेश महाराजांच्या सही शिक्क्यानिशी पुढे कार्यवाही करण्यासाठी पाठवला जाई. इतर कोणी कितीही मोठा प्रभावशाली असला तरीही त्याचा आदेश पाळला जात नव्हता. ऑर्डर शुड बी फ्रॉम द किंग ओनली. महाराज जेव्हा सेनापतीला युद्धासाठी पाठवत तेव्हा त्याने युद्धभूमीची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार होताच, परंतु एखाद्याला जीवदान द्यायचे की नाही, तह करायचा की नाही याचा आदेश मात्र महाराजांकडूनच यावा असा संकेत होता. महाराजांची सही नसलेला आदेश धुडकावला गेला तर यात नवलती काय? एकदा असं झालं की महाराजांचा 3 एप्रिल 1680ला विषप्रयोगाने राजधानी रायगडावर मृत्यू झाला. आता महाराजांच्या नंतर उत्तराधिकारी कोण? तर युवराज शंभूराजे. परंतु बेईमान मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत शंभूराजांनाच अटक करण्याचा हुकूम काढला आणि हा हुकूम नेहमी बाळाजी आवजीच्या हस्ताक्षरात लिहिला जाई. त्याने मंत्रिमंडळाला स्पष्ट शब्दात बजावलं, मी छत्रपतीशिवाय दुसऱ्या कोणाच्या आदेशाने, दबावाने, आमिषाने, अगदी मरणाच्या भीतीमुळेही पत्र लिहिणार नाही, हुकूम लिहिणार नाही. झक मारून मंत्रिमंडळाला हात हलवत परत जावं लागलं. तेव्हा त्यांनी दुसरी शक्कल लढवली. बाळाजी आवजीचा मुलगा आवाजी बाळाजी याला धमकावून त्याच्याकडूनच पत्र लिहून घेतलं, कारण दोघांचंही अक्षर सेमच होतं आणि त्या पत्रावर शिक्का मारला की झाले काम फत्ते असा डाव होता. परंतु शंभूराजांना कैद्य करण्याच्या आदेशावर महाराज सही कोठून करणार? महाराज नुकतेच इहलोकीची यात्रा संपवून गेले होते. तेव्हा आता जरी या पत्रावर महाराजांचा शिक्का होता, अक्षर नेहमीसारखेच होते, तरी सही नव्हती, तेव्हा आदेश कसा पाळला जाणार का? ते पत्र पाठविले गेले सर सेनापती हंबीरराव मोहिते यांना. कराडच्या तळावर हंबीररावांनी ते पत्र वाचले आणि साफ शब्दात सांगितले, या पत्रातील आदेशाची मी अंमलबजावणी करणार नाही, कारण यावर महाराजांची सही नाही. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड. आता ते पत्र परत रायगडावर आले. चिडलेल्या मंत्र्यांनी स्वतः कराडला जायचे ठरवलं, कारण आदेशाचं पालन झालंच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ते कराडला आले. सर सेनापतींना सांगितले, तुम्हाला पत्रातील आदेश पाळावाच लागेल. तेव्हा सर सेनापतींनी सांगितले, मी महाराजांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आदेशाचं पालन करू शकणार नाही. तेव्हा चिडलेले मंत्री म्हणाले, मग तुम्हालाच अटक करण्याचा आदेश द्यावा लागेल. तेव्हा हंबीरराव खंबीरपणे म्हणाले, अहो महाशय, त्यासाठीही महाराजांचाच आदेश लागेल. तुमचा आदेश साधा स्वार शिपाई देखील पाळणार नाही. त्यावर मंत्री म्हणाले, तुम्ही हे विसरू नका की आम्ही मंत्री प्रशासनाचे, कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे आणि तुम्ही एकटे लष्कराचे पाहणारे आहात. आमचे बहुमत आहे आणि या मुद्द्यावर एकमत आहे की शंभूराजांना कैद्य करावी. या आदेशाचं तुम्ही पालन करावं. हंबीरराव म्हणाले, तुमचं एकमत बहुमत असेल तर तसं करून बघा, माझी काहीच हरकत नाही. तसा आदेश तुम्ही फौजेला द्या, फौज त्यांची अंमलबजावणी करेल. तेव्हा चिडलेला अण्णाजी दत्तो या मंत्र्याने आदेश दिला की शंभूराजांना नंतर अटक करू, पहिली हंबीररावांना कैद करा. मंत्र्याने आदेश दिला, पण अंमलबजावणी कोणी करायची? हंबीररावांना अटक करण्याचा मंत्र्यांनी आदेश देऊनही 10,000 फौजेतील एकही जण आदेश पाळायला पुढे आला नाही, कारण स्वराज्याचं लष्कर सेनापतीच्या आदेशाला बांधील असतं, मंत्र्यांच्या नव्हे. आता मग मंत्र्यांची पंचायत झाली आणि दुसऱ्याच क्षणाला हंबीररावांनी आदेश दिला, या सर्व मंत्र्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली स्वराज्याचा नियम तोडला म्हणून अटक करा. एकाच मिनिटात सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या.
याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एकवाक्यता हा नियम जसा हंबीररावांनी कटाक्षानं पाळला तसाच तो नियम तेवढ्याच कटाक्षाने साध्या स्वार शिपायांनाही पाळला. युनिटी ऑफ कमांड या तत्वाचं जगाच्या पाठीवर असं ज्वलंत उदाहरण कुठे पाहायला मिळेल का? डिसिप्लिन इवन आफ्टर द डेथ ऑफ किंग. युनिटी ऑफ डायरेक्शन, एकच दिशा म्हणजे काय तर वन हेड अँड वन प्लॅन. एका डोक्यात एकच योजना. एका डोक्यात दोन योजना तर मग समजून जा तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती धुपाटणं झालं. ज्या ज्या गोष्टीच्या योजनांचं एकच उद्दिष्ट आहे त्या सर्व योजना एका हातीच असल्या पाहिजेत. समजा एका कंपनीत 100 सेल्समॅन आहेत जे एकच वस्तू एकाच विभागात विकतात आणि त्यांच्यावर 2च निरीक्षक आहेत. म्हणजे प्रत्येक सुपरवायझरकडे 50 सेल्समनची जबाबदारी आहे आणि त्या प्रत्येक 50 सेल्समनला जो आदेश दिशा दिली जाईल तो त्या निश्चित अशा निरीक्षकाकडूनच. पहिले 50 लोक एच्या हाताखाली असतील तर त्यांना दिशा एनेच द्यायची. दुसरी 50 लोकांची जी तुकडी आहे ती बीकडे आहे, तिला दिशा देण्याचं काम बीचेच आहे. ए आणि बी अधिक 100 सेल्समन या सगळ्याची दिशा एकच आहे जी योजनेत सांगितली गेलेली आहे. म्हणजे सर्व लोकांनी प्लॅनमध्ये ठरलेल्या दिशेने एकाच वेळी प्रवास केला तर ऑब्जेक्ट किंवा टार्गेट लक्ष्य पूर्ण होईल. उदाहरणार्थ महाराजांनी लाल महालावर छापा घालताना फौजेच्या 2 तुकड्या केल्या होत्या. 1000 मावळे महाराजांसोबत आणि 1000 मावळे नेताजी पालकरांसोबत. पुढे गेल्यावर या 1000 मावळ्यांच्याही 2 तुकड्या पडल्या. आता इथे प्रत्येक तुकडीने आपापल्या वरिष्ठांचा आदेश पाळतच पुढे सरकल्या. सगळ्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गाने आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे पोहोचल्या आणि महाराजांचा छापा यशस्वी झाला. महाराज 12,05,000 फौजेच्या गराड्यात घुसून खानाचा हात छाटून सुरक्षित सिंहगडावर पोहोचले देखील. कोंढाणा घेताना सुद्धा 600 मावळ्यांच्या 2 तुकड्या पाडल्या गेल्या होत्या. 300 मावळे तानाजीसोबत आघाडीवर खनकड्यांच्या बाजूने वर गेले तर दुसरे 300 मावळे कल्याण दरवाजाकडून सूर्याजीच्या नेतृत्वावर वर चढून आले. दोघांनी एकाच दिशेने ठरलेल्या प्लॅननुसार प्रवास केला. त्यांच्या हाताखाली 300 मावळ्यांनी युनिटी ऑफ डायरेक्शन आदेशाची दिशा पाळली आणि म्हणून सिंहगड किल्ला स्वराज्यात आला. साल्हेरच्या लढाईतही 80,000 मोगलांचा 40,000 मराठ्यांनी असाच प्रतापराव आणि हंबीररावांच्या नेतृत्वात उघड्या मैदानात भर दिवसा दारुण पराभव करत स्वराज्यात युनिटी ऑफ डायरेक्शन हे सूत्र किती मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे वापरले जाते हे दाखवून देण्यास पुरेसे आहे. मराठ्यांच्या गनिमी कावात हे युद्धतंत्र युनिटी ऑफ डायरेक्शनचेच वेगळे आहे. कारण या पद्धतीत आघाडी पिछाडी डावी बाजू उजवी बाजू अशा चारही बाजूंनी फौजा एकाच दिशेने आगेकूच करत ठरलेली योजना अंमलबजावणी करत फार प्रचंड मोठ्या शत्रूचा मुठभर फौजेच्या मदतीने दारुण पराभव करत असत. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर हमेशा नेहमी. विषय जास्त लांबवायचा नाही म्हणून थोडक्यात सांगितले. जगाने पाहावे शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य तोंडात बोट घालून. कायम आश्चर्यचकित करणारी कामे महाराजांनी कशी केली ती म्हणजे कळेल महाराज कसे व्यवस्थापनाचे गुरु आहेत. स्वराज्याचा प्रवास एकाच दिशेने झाला आणि ते सातत्याने विस्तार पावत राहिले. 8 शत्रूचा सामना करून 22 देशांना अंगावर घेऊन शेकडो आंतरराष्ट्रीय सेनापतींना पाणी पाजून. सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. संस्था अगोदर आपण नंतर. थोडक्यात काय तर ऑर्गनायझेशन फर्स्ट एम्प्लॉईज सेकंड. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांच्यापेक्षा संस्थेच्या उद्दिष्टांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. संस्था यशस्वी झाली तर त्या संस्थेतील लोक यशस्वीच झाले. विमान उडाले म्हणजे आतील प्रवासी उडतोच की, परंतु एखादी व्यक्तीचे उड्डाण म्हणजे विमानाचे उड्डाण होऊ शकत नाही. तसेच व्यक्तीच्या हितापेक्षा एकंदरीत संस्थेच्या कंपनीच्या राज्याच्या हिताला प्राधान्य दिले गेले पाहिजे. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी काम करून व्यक्तिगत उन्नतीचे लक्ष न ठेवता संस्थेच्या कंपनीच्या उन्नतीकडे लक्ष दिलं पाहिजे.
संस्था वाढली तर सगळ्यांचा उत्कर्ष आपोआप होणारच की, आणि त्यासाठी प्रत्येकाने हीच भूमिका अंगीकारली तरच संस्था किंवा कंपनी यशस्वी होऊ शकतात. शिवाजी महाराजांना या बाबतीतील सगळ्यात मोठं म्हणावं लागेल. त्या काळात व्यक्तिगत उत्कर्षासाठी झटणारे लोक जहागिरी मिळाली की आपली गढी बांधून आरामात राहत. त्यांना समाजाचे, राष्ट्राचे काय होते आणि काय नाही याचे काही देणेघेणे नसायचे. म्हणजेच काय तर या जहागीरदारांची भूमिका काय होती तर आधी आमचा उत्कर्ष, नंतर बघू राष्ट्राच्या उद्धाराचं. आणि महाराजांनी ही परिस्थिती प्रयत्नपूर्वक बदलून आधी राष्ट्र उद्धार मग व्यक्तिगत उत्कर्ष ही समाजाची आणि एकंदरीत देशाची भावना निर्माण केली. व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह जेव्हा व्यक्तिगत उन्नतीसाठी पुढे सरसावतो तेव्हा ती संस्था, कंपनी बंद पडण्यास, डुबण्यास वेळ लागत नाही. याउलट जेव्हा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह स्वराज्य किंवा राष्ट्र या उद्देशाने राष्ट्रीय उन्नतीसाठी एकत्र येतात तेव्हा तो उत्कर्ष कायमस्वरूपी आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. महाराजांच्या स्वराज्य व्यवस्थापनेचे हे मोठे कौशल्य आहे की त्यांनी राष्ट्र सैन्याची निर्मिती केली. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं असे म्हणणारे हजारो तानाजी मालुसरे निर्माण झाले. रामजी पांगेरा कन्हेरगडच्या लढाईत मारला गेला म्हणून महाराज त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले. त्यांनी त्या कुटुंबाला थैली भरून सुवर्ण मोहरा देण्याचं योजलं तर त्या कुटुंबाने ते सोन्याचं बक्षीस नाकारलं आणि रामजीचे वडील रडू लागले. महाराज म्हणाले, बाबा आणखी काही हवंय का? जमीन, जुमला, वतन, पैसे, बोला बाबा बोला. शिवाजी राजा तुमच्या दारात उभा आहे, शब्द देतो, तुम्ही मागाल ते देईल. तुमच्या पोराचं स्वराज्यावर मोठे उपकार आहेत, निसंकोचपणे मागा काय हवंय आपल्याला. तेव्हा तो रामजी पांगेराचा वडील महाराजांचा हात हातात घेऊन सांगतो, महाराज मागणारी माणसं आपल्या स्वराज्यात जन्माला आली नाही आणि तसली मागणारी औलाद स्वराज्यानं कधी वाढवली पण नाही. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, कबूल करा. मी देईन ते तुम्ही घ्याल म्हणून. महाराज विनाविलंब म्हणाले, बाबा राजाकडून न घेता राजालाच देणारी माणसं या मुलखानं जन्माला घातली म्हणून स्वातंत्र्याच्या क्षितिजावर स्वराज्यरूपी सूर्य तळपू लागला आहे. दिला शब्द, जे तुम्ही स्वराज्याला देणार ते मी घेणार. रामजी पांगेराचा भाऊ तिकडेच एका डोंगरावर शेतात काम करण्यात मग्न होता. त्याला माहीत नव्हतं महाराज त्याच्या झोपडीत आलेले आहेत म्हणून. त्या म्हाताऱ्या बाबाने जोरात आरोळी ठोकली आणि पोराला ताबडतोब घरी यायला सांगितलं. शेतातलं काम तसंच सोडून पोरगं धापा टाकीत लगेच गावात पोचलं. ते येताच पांगेरानं त्याचा हात हातात घेतला आणि महाराजांच्या हातावर ठेवला. म्हणाले, राजे एक मुलगा स्वराज्याच्या कामाला दिला, आणखी काही लेकरं पोटी असती तर तीही स्वराज्याच्या कामी लावली असती. आता एवढं एकच आहे ते पदरी घ्या. महाराज म्हणाले, पण बाबा तुम्ही आता एकटे आहात. या वयात तुमचा मुलगा तुमच्याजवळ असणं केव्हाही चांगलं. पोराला घरीच राहून देत. रामजीच्या पेन्शनमधून घर खर्च चालण्याची तरतूद करून देतो. निश्चिंत राहा. तेव्हा तो म्हातारा महाराजांना म्हणाला, रामजी पडला तेव्हाच पैशाचा प्रश्न संपला. काम न करता पगार कशा पायी घ्यावा. स्वराज्यासाठी मरण येणं सगळ्यांच्याच भाग्याचं नसतं. माझा पोरगा भाग्यवान, स्वराज्याच्या कामी आला. हा माझा दुसरा मुलगा आत्ताच्या आत्ता स्वराज्यात दाखल करून घ्या. आधी स्वराज्य, मग माझा गाव, मग माझं कुटुंब. आधी कुटुंब आणि मी शेवटी. महाराज निरुत्तर झाले आणि छोटा पांगेरा लगेच स्वराज्यात भरती करून घेतला. याला म्हणतात राष्ट्रवाद. याला म्हणतात नेशन फर्स्ट, आय एम लास्ट. एक्झॅक्टली इट इज अ सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. रिम्युनरेशन, कामाचा मोबदला. सहकारी किंवा कर्मचारी यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. व्यवस्थापन शास्त्रातील हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व किंवा सूत्र आहे. सहकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला गेलाच पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो मोबदला वेळेवर मिळाला पाहिजे. आपण या मोबदल्याला पगार किंवा वेतन म्हणतो. आता महत्त्वाचा प्रश्न पडतो, कामाचा मोबदला किती द्यावा, तो कोणाचा मोबदला किती असावा हे ज्याच्या त्याच्या कामावरून ठरविले जाते. शिवाय राहणीमान, खर्च, महागाई इत्यादी गोष्टीही लक्षात घेतल्या जातात.
आणि बऱ्याचदा फक्त रोख पैशात पगार घेऊन भागत नाही. चांगल्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त जे फायदे देतात त्यामध्ये चांगले वातावरण, त्यात कामगार सहजपणे उत्साहाने काम करू शकेल, कॅन्टीनची सोय जेथे कर्मचारी व्यवस्थित जेवण करू शकेल, मधल्या सुट्टीत किंवा इतर वेळी मनोरंजन करू शकेल अशा सुविधा पुरवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची योग्य मोबदला देण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट अशी होती. ज्याच्याकडे घोडा आहे तो घोड्यासह स्वराज्याच्या नोकरीस आला असेल तर त्याच्या घोड्याच्या खुराकाचाही सरकारमधून खर्च दिला जाईल. सैनिकांना पगार वेळेवर दिला जाईल. यात कधीच दिरंगाई झालेली पाहायला मिळत नाही. ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे नाहीत त्यांना सरकारातून घोडा दिला जाईल आणि घोड्यांची काळजी पाहण्यासाठी मोद्दार ठेवला जाईल. महाराज आपल्या सहकाऱ्यांना जो पगार देत त्याचे 2 भागात विभाजन करता येते. एक म्हणजे अधिकारी वर्गाला दिले जाणारे वेतन. यात अष्टप्रधान मंडळ, सेनापती, हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी, सप्तहजारी अशा लोकांचा समावेश होता. या लोकांना जे वेतन दिले जाईल त्याच व्यवस्थापकाला जसे वार्षिक दिले जाते तसे ॲन्युअल बेसवर दिले जाईल. शिवाय लेखन साहित्य खर्च, कागद, शाई, पेन यांचा खर्च या अधिकाऱ्यांच्या हाताखालील मदतनीस, फडणीस, पोतनीस यांचा पगारही वेगळा केला जाईल. शिवाय पालखीच्या भोईंचा पगार वेगळा दिला जाईल. तर सैनिकांचा पगार हा रोजमुरा म्हणजे डेली बेसिसवर दिला जाईल. महाराज आपल्या मंत्र्यांना किंवा सैनिकांना जो पगार देत त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे. पेशवा 15,000 वार्षिक, अमात्य 12,000 वार्षिक, सचिव, सुमंत, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, मंत्री प्रत्येकी 10,000 वार्षिक, जुमलेदार 500 वार्षिक, मुजुमदार, कारभारी, जमेनीस प्रत्येकी 500 वार्षिक, पायदळ, जुमलेदार 100 वार्षिक, सबनीस 40 हजारी 500 आणि त्याचा सबनीस 100 ते 125. आज आत्ताशी कुठे 21व्या शतकात व्यवस्थापकाला राहायला घर, प्रवासाला गाडी आणि इतर फायदे देण्याचा कंपनी विचार करत असताना 260 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना अगदी शाईपासून, कागदापासून खर्च करायला वेगळे पैसे दिले. हे किती दूरदर्शी पाऊल होते हे आपणाला कळून येईल. म्हणूनच महाराजांना आपण भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनकच म्हणणे योग्य होईल. Because of his vision in management, he should be rightly called as father of modern Indian welfare management. अगदी संभाजी राजांना वयाच्या 16व्या वर्षी प्रशासनात उतरवताना 26 जानेवारी 1671ला महाराजांनी शंभूराजांना खाजगीतून मदतनीस म्हणजे सहाय्यक नेमून दिला. महाजी यमाजी हा शंभूराजांचा PA. याचा पगारही वार्षिक आणि त्याला शाई, कागद याचा वेगळा खर्च पगाराव्यतिरिक्त मंजूर केल्याचे रेकॉर्ड आहे. स्वराज्यासाठी लढताना अपंग झालेल्यांना औषधोपचार खर्च वेगळा दिला जाईल. तसेच जे मावळे शहीद होत त्यांच्या घरी त्या सैनिकांच्या वेतनाच्या अर्धी रक्कम जोपर्यंत त्या घरातील कोणी करता मनुष्य कमवता होत नाही तोपर्यंत चालू राहील. आणि शहीद झालेल्या मावळ्याच्या मुलांना आणि त्याची योग्यता आणि आवड पाहून लष्करी किंवा मुलके कारभारात सामावून घेतलं जाईल. चाइल्ड इज ॲब्झॉर्ब्ड इन मिलिटरी सर्व्हिस ऑर इफ नॉट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. आणि समजा मावळा शहीद झाला तेव्हा जर ही मुले शाळेत जात असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च महाराज स्वतः करीत असत. याला म्हणतात दूरदर्शी व्यवस्थापक महाराज. म्हणूनच राजे नव्हे व्यवस्थापकाचे अव्यवस्थापक आहेत. सैनिकांचा पगार देण्याच्या बाबत शिवाजी महाराज किती दक्ष असत आणि नियमितपणे ते वेतन कर्मचाऱ्याला मिळालेच पाहिजे यासाठी महाराजांनी जी व्यवस्था राबविली त्याचा इतिहासातील हा पुरावा. शिवाजी गेव देम ऑन धिस अकाउंट अ गुड सॅलरी अँड विथ सच punctuality that on the appearance of the new moon each one received what had been promised at the time of enlistment. Foreign biography of Shivaji by Surendra Sen. Centralization, काही अधिकाराचं केंद्रीकरण. हेनरी फेयॉल आणि इतर मान्यवरांचं असं म्हणणं आहे की संस्थेला, कंपनीला जर यशस्वी करायचं असेल तर काही अधिकारांचे केंद्रीकरण तर काही अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे निर्णय केंद्रीय सत्तेने घ्यावे तर कमी महत्त्वाचे निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर घ्यावेत. सगळेच निर्णय घेतले तर राजाला मजुरी करावी लागेल, एवढी कामे करावी लागतील आणि सगळीच कामे जर हाताखालील लोक करतील तर राजा बेकार राहील. म्हणून या गोष्टीचा समतोल साधला गेला पाहिजे.
महाराजांनी स्वराज्याच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करताना लष्करी निर्णय नेहमी स्वतःकडे ठेवले आणि प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार मात्र मंत्र्यांना दिले. त्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रापुरता निर्णय त्यांनी त्यांच्या पातळीवर घेण्याचा अधिकार दिला गेला आणि जर महाराजांच्या एखाद्या मंत्र्याचा निर्णय रयतेला कर्मचाऱ्यांना चुकीचा वाटला तर त्याविरुद्ध महाराजांकडे अपील करण्याची सोय होती. अगदी एखाद्याला असे वाटले की महाराजांनी दिलेला निर्णय आपल्याला न पटणारा किंवा मनाजोगता नाही तर अशा माणसालाही आपली फिर्याद चौथा वाडा सरसुबा हा शिक्का हाती असलेल्या जिजाऊ साहेबांकडे घेऊन जाता येत होता. महाराजांचे अनेक निर्णय जिजाऊ साहेबांकडे येऊन बदलले असून काहींना जागेवर स्थगिती दिली गेली. गावागावातील वादविवाद गावातच गोतमुखाने किंवा पंचायतीद्वारे सोडवले जात. यात एखाद्याला अपील करायचे असेल तर तो महालदाराकडे करू शकत असे. तेथेही मनासारखा निकाल लागला नाही तर सुभेदार, तेथेही समाधान झाले नाही तर मंत्री आणि तेथेही समाधान नाही झालं तर महाराज आणि तेथेही मनात काही संशय शिल्लक राहिलाच तर सर्वोच्च न्यायालय जिजाऊ साहेबांकडे अंतिम अपील केली जाई.